केंद्रामध्ये कार्यक्रम करत होतो आणि कार्यक्रम करत असताना मी दारूचे दुष्परिणाम सांगत होतो. दारू पिल्यामुळे काय फायदे होतात? दारू पिण्याचे फायदे आहेत फायदे काही नाही. दारू पिण्यामुळं शारीरिक, कौटुंबिक, आर्थिक, मानसिक, पारिवारिक सगळ्या प्रकारची हानी होते. पण मी कार्यक्रम सांगत असताना त्या दारूचे दुष्परिणाम सांगत असताना त्या कार्यक्रमात एक बेवडा बसला होता आणि तो मध्येच उठायचा आणि तो सांगायचा दारू पिण्यामुळे फायदे सुद्धा होतात म्हणे. काय फायदे होतात? त्यांनी सांगितले दारू पिणाऱ्या माणसाला 4 फायदे होतात. पहिला फायदा सांगितला, दारू पिणाऱ्या माणसाला कुत्रं कधी चावत नाही. का चावत नाही दारू पिणाऱ्या माणसाला कुत्रं? त्याची हालत खराब असते आणि दारूचा वास आणि चालताना त्याला रस्ता पुरत नाही. तो लेझिम खेळत चालतो, इकडं तिकडं पळत चालतो. कुत्र्यानं जर पाहिलं, कुत्र्याला वाटतं हा मला चावत, कुत्रा त्याच्यापासून लांब पळत जातो, मग त्याला कुत्रा कधी चावत नाही. दारू पिण्याच्या घरामध्ये कधी चोरी होत नाही, कारण चोरी करण्यासाठी त्यांनी घरात काही शिल्लकच ठेवलेलं नसतं. तिसरा फायदा, वडिलांचं श्राद्ध करायची गरज पडत नाही, कारण का वडिलांच्या अगोदर तोच मरतो. आणि चौथा फायदा सांगितलं त्यांनी, दारू पिणारे लोक कोणाचा विश्वासघात करत नाही. दारू पिणारे लोक कोणाचा विश्वासघात करत नाही म्हटलं कारण काय? अहो, दारू पिणावर कोणी विश्वासच ठेवत नाही, विश्वासघात करायचं कारण काय? मागच्या 1 वर्षापूर्वी आपल्या तिथं कार्यक्रम झाला आणि कार्यक्रमामध्ये आता तुम्ही मुलं आबांनी सांगितलं आणि त्यांनी पण सांगितलं की आपानी की ज्यांना व्यसन नाही त्यांच्यासाठी काय फायदा काय. परंतु मी जे काही सांगणार आहे त्या जर गोष्टी तुम्ही व्यसन करणारा जर सांगितलं, तो व्यक्ती व्यसनमुक्त होऊ शकतो आणि व्यसन कधीही लागू शकतो. एक उदाहरण आहे सर, मी जळगावला एका व्यसनमुक्ती केंद्रामध्ये गेलो होतो. त्या केंद्रामध्ये एक रिटायर मुख्याध्यापक त्यांना ऍडमिट केलं आणि त्या ठिकाणी कार्यक्रम केला. त्यानंतर त्याने मला येऊन सांगितलं, मी आयुष्यात कधी व्यसन केलं नाही, रिटायर झालो, मोकळा वेळ होता आणि मग माझ्याकडे पैसे होते आणि व्यसनी मित्रांनी मला घेरलं आणि त्यांच्यामध्ये आलो. मी हळूहळू मला व्यसन लागलं. अशी कंडिशन आली की मला त्या ठिकाणी बांधून गाडीमध्ये आणून व्यसनमुक्ती केंद्रामध्ये ऍडमिट केलं. व्यसन कधी लागल हे सांगता येत नाही. म्हणून आपला तरुण या ठिकाणी मुलं आहेत, तुम्हाला थोडं व्यसनमुक्तीवर आधारित एक लग्नपत्रिका तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे. आपल्या घरामध्ये लग्नपत्रिका येत असतात, पण माझ्याकडे वेगळी लग्नपत्रिका आहे. काय आहे आपण बघूया. गोवा बाबा प्रसन्न, खंबादेवी प्रसन्न आणि नरक महाराज प्रसन्न. आमच्या येथे दारू महाराजांच्या कृपेने टीबी व कॅन्सर यांच्या अशिव आशीर्वादाने हा लग्न सोहळा संपन्न होत आहे. वर आहे चिरंजीव गुटखा उर्फ वासमार्या, चिलिमबाई माचिसराव राद्दीन फुके, राहणार लायटर भवन यांचे पुत्र. वधू आहे चिसौका तंबाखू उर्फ सदा थुकी, बिडी फुक्या चरसराव गांजा कसे, राहणार बंडल नगर यांची कुपुत्री. या 2 महान पुत्रांचा अशुभ विवाह. या विवाह प्रसंगी चाय आंटी, किमान भाऊ, पान मसाला, कोकेन बाबी, जुगार तात्या, बार मामा, सितार भाव, स्टार नागापलटी मामा आदी रती महारतींच्या उपस्थितीत नव दाम्पत्यांना प्रचंड शिव्या द्याव्यात. याशिवाय आठवणीने चप्पलाने खेटराने मारून त्यांना आमचे आशीर्वाद द्यावेत. विवाह नवरदेवासाठी सप्तपदी आहे. मी गांजा, बिडी, सिगारेट ओढणार, दारू सुद्धा पिणार आणि मी पत्ते जुगार लॉटरी खेळून संसाराचा खेळ खंडोबा करणार. नवरीसाठी सप्तपदी आहे. मी यांच्याच पावलावर पाऊल ठेवून कधी मध्ये मिसरीने दात घासणार, तंबाखू गुटखा खाऊन पतीवर त्याचा धर्म निभावणार. विवाह ठिकाण आहे अमरधाम, पेताड गल्ली, यमराज रोड, तालुका व्यसनपुरी, जिल्हा दारुडे नगर. पिनकोड नंबर आहे 120 300 420.
कार्यवाह येडसांकल सदाकोके बाबा आजारी पिंकी आणि टपरी भैया व्यवस्थापक देशी मामा बियर भैया चपटी दीदी बिंगरीताई आणि रमदादा स्वागत उत्सुक आहे बुंगारी अप्पा तळेराम भाऊ बेवड्या काका आणि गावठी दादा प्रेषक श्री गटरालोळे कंगालराव लिजिम खिळे धाबाबाई बार भाऊ कॉकटेलवाले आणि श्री परमिटराव खैनी भाऊ जर्दावाले समस्त व्यसनाधीन परिवार अक्षदा म्हणून गांजाची फुले आणि पाहुण्यासाठी अत्तर म्हणून गटाराचे पाणी फवारण्यात येईल टीप वरात ॲम्ब्युलन्स मधून कधी निघेल या प्रसंगी जगातील दुर्व्यसनी अपराधी वाईट व्यक्तींनी आवर्जून उपस्थित राहावे येताना दारू पिऊन अर्थात तराट होऊनच येणे ही नम्र विनंती लग्नाची वेळ आहे डीजे समोर नाचणाऱ्या पेताडांची दारू उतरल्यानंतर लग्न कधीही लागेल अशुभ आशीर्वाद कॉफी मावशी बावा आंटी मध्य सम्राट आणि अफीम चाचा मी एक काम सुरू केल्यानंतर महाराष्ट्रभर साधारण आमच्या एरियामध्ये 5 ते 6 पोलीस स्टेशनला कार्यक्रम केले पुणे विद्यापीठामध्ये माझी निवड झाल्यामुळे वैशाल वक्ता म्हणून बऱ्याचशा कॉलेजमध्ये कार्यक्रम केलेले आहेत NSS कॅम्पमध्ये आणि साधारण 300 कंपन्यांमध्ये जळगाव नाशिक त्याच्यानंतर संभाजीनगर अहिल्यानगर पुणे बारामती अशा ठिकाणी 300 कंपन्या हा कार्यक्रम केलेला आहे आणि कार्यक्रमाचं माझं वैशिष्ट्य आहे आता तुम्हाला व्यसन नाही पण मी कोणाला व्यसन सोडा म्हणून जबरदस्ती करत नाही तर एका व्यसन तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो मी पहिलं व्यसन आहे तंबाखू कोणतं तंबाखूची सवय कशी लागते व्यसन लागण्याची अनेक कारण आहेत तुम्हाला ते सांगायची गरज नाही परंतु लागण्याची कारण आहेत अनेक पण तंबाखूचे व्यसन सरासरी लोक आम्हाला झोप ड्रायव्हर म्हणतो मला गाडी चालवावी लागते शेतकरी म्हणतो मला दारं धरायचंय कामगार म्हणतो मला नाईट आहे सिक्युरिटी म्हणतो मला रात्रभर जागावं लागतं अशी वेगवेगळे कारण सांगून तंबाखूचे व्यसन लागतं तंबाखूच्या पिकामध्ये जर आपण पाहिलं त्याला कंपाऊंड करायची गरज पडत नाही त्या पिकामध्ये साप सुद्धा जात नाही गाढव सुद्धा जात नाही गाढव तंबाखूला तोंड लावत नाही 4 पायाचं गाढव तंबाखूला हात सुद्धा लावत नाही तोंड सुद्धा लावत नाही पण 2 पायाचं गाढव मात्र तंबाखू चांगल्यापैकी खातं बघा एक तंबाखू पुढे जर दिवसभर जर खाल्ली तर 300 ते 400 ग्रॅम मिलीग्रॅम लाळ जी लाळ जेवण करत असताना घासामध्ये मिक्स होऊन पचनासाठी पोटात आतमध्ये जायला पाहिजे ती बाहेर टाकतो पचन होत नाही आणि सगळ्या समस्या निर्माण होतात असं म्हणतात तंबाखू गुटखा खाणारा माणूस कोणत्या टायमाला कधी कुठं थुकल गांजा पिणारा माणूस कोणत्या टायमाला कधी काय बकल आणि दारू पिणारा माणूस पुढं कधी भोडा भोडा वकल याचा भरोसाच राहिलेला नाही बघा आपल्या जगामध्ये साधारण 30 ते 35,000 लोक अतिरेकी कारवायामध्ये मारले जातात पण आपल्या देशामध्ये साधारण 9 ते 10 लाख लोक या तंबाखूच्या व्यसनाला बळी पडतात मुंबईला टाटा कॅन्सर हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी 2 वेळा जाऊन आलेला आहे त्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टरची संख्या कमी पडते काही लोक फुटपाथवर नाकामध्ये नळ्या पोटात नळ्या लावून त्या ठिकाणी पडलेले आमचा नंबर येणार आहे पेशंट सिरियस होतो तशी डेड बॉडी मृत्यू झाल्यानंतर गावी आणला ती परिस्थिती आहे मग तंबाखू सोडण्यासाठी एक औषध सांगणार आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमचे वडील तुमचा भाऊ तुमचे आजोबा जर व्यसन करत असेल त्यांच्यासाठी हा साधा सोपा प्रयोग करायचा तसं व्यसन सोडण्यासाठी जगामध्ये औषध नाही जगात औषध नाही मी तुम्हाला मंत्र देतो 5 मंत्र व्यसन सोडण्यासाठी 5 मंत्र पहिली गोष्ट इच्छाशक्ती आत्मविश्वास प्रामाणिकपणा मनावर ताबा आणि जर तुम्ही सकारात्मक जर विचार केला तर तुमच्या घरातलं कोणाचे व्यसन सुटू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना काय सांगायचंय त्यांना संकल्प करायला सांगायचा 1 हप्त्याचा नाही 6 महिन्याचा नाही वर्षाचा नाही त्यांना फक्त एकच सांगायचंय
तुम्ही फक्त आजच्या दिवस व्यसन करू नका. दररोज त्यांना हेच वाक्य सांगायचं की फक्त तुम्ही आजच्या दिवस व्यसन करू नका. जसं किराणा दुकानामध्ये आपण गेलो, उधार मागितलं किराणा, दुकानदाराने ते बोर्ड लिहिलेला असतो. काय लिहिलेला असतो? आज नगद कल उधार. तसं आपल्या घरामध्ये जर कोणी व्यसन करत असेल त्यांना फक्त एकच सांगायचं, फक्त तुम्ही आज व्यसन करू नका. आपण बघा, आपला वाढदिवस असेल तर आपल्या आई वडिलांना आपण सांगतो मला चांगले कपडे आणा, केक आणा, खाऊ आणा, मिठाई आणा, असं आपण सांगत असतो. हे तर पाहिजेच. पण तुम्ही वाढदिवसानिमित्त तुमच्या आई वडिलांमध्ये, आई वडिलाला, बहीण भावाला, आजोबाला तुम्ही एकच विनंती करू शकता, माझा वाढदिवस आहे, मला गिफ्ट नाही आणलं तरी चालेल, फक्त तुमचं व्यसन तुम्ही सोडा. तुमचे आजोबा तुमचं ऐकल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आपल्याला तंबाखू सोडण्यासाठी एक आयुर्वेदिक औषध आहे. का माझं शिक्षण साधारण आहे, मी फक्त 10वी पास आहे. मी फक्त 10वी पास आहे सर. पण संभाजीनगरच्या कामगार वस्तीमध्ये 1 लाख रुपये खर्च करून नोकरी सोडल्यानंतर इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला माझा मुलगा शिकत असताना 1 लाख रुपये खर्च करून घरामध्ये केंद्र सुरू केलं. आणि अनेक महिला यायचे, अनेक पुरुष यायचे व्यसन सोडण्यासाठी. अनेक कामगार यायचे. कामगार आले तर ठीक आहे, मी 10वी पास, पण सर माझ्या ऑफिसमध्ये 2 डॉक्टर व्यसन सोडण्यासाठी आले होते. 2 डॉक्टरना, एका इंजिनियरला आणि एका प्राध्यापकाला मी व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन केलेलं आहे. यासाठी मी अनेकांचं मार्गदर्शन घेतलं. आपले राष्ट्रीय कीर्तनकार उद्धवरावजी गाडेकर महाराज, आपले पद्मभूषण अण्णा हजारे साहेब, व्यसनमुक्ती सम्राट मधुकरराव खरोटे महाराज, इंदोरीकर महाराज, असे अनेकांचं मी मार्गदर्शन घेतलं, पुस्तक वाचले आणि मला जो अनुभव आला त्या अनुभवाच्या माध्यमातून आतापर्यंत मी हजारो लोकांना व्यसनातून मुक्त केलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी तरुण मुलं बसलेले आहात. या क्षणाला तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. काय निर्णय घेतला पाहिजे? मी नेहमी सांगायचं, एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही. एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, परंतु तुम्ही बसल्या जागा जो निर्णय घेतला तुमचं पूर्ण आयुष्य 100% बदलू शकतं. म्हणून तुम्हाला निर्णय घेणं गरजेचं आहे. तंबाखू सोडण्यासाठी एक औषध आहे. काय औषध आहे? 50 ग्रॅम बडीशेप, 50 ग्रॅम गोवा. 50 ग्रॅम बडीशेप, 50 ग्रॅम गोवा, बरोबर? 50 ग्रॅम बडीशेप, 50 ग्रॅम गोवा. गोवा मग तुम्ही 2 वेळा गोवा म्हटलं, तू हा म्हटला. एका ठिकाणी असं झालं, मी सांगितलं ओवा आणि काही लोकांनी ऐकलं गोवा. तंबाखू बंद झाली पण गोवा सुरू झालं. मग 50 ग्रॅम बडीशेप, 50 ग्रॅम ओवा एकत्र करायचं, भाजून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर त्याच्यावर अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा, चवीसाठी थोडं मीठ टाकायचं. 50 ग्रॅम बडीशेप, 50 ग्रॅम ओवा एकत्र करा, भाजून घ्या, थंड झाल्यावर लिंबू पिळा, चवीसाठी थोडं मीठ टाका. हे मिश्रण मिक्स करायचं आणि त्यांना सांगायचं 4 गोष्टी करायला सांगायच्या. काय? पहिली गोष्ट, खिशामध्ये पुडी ठेवायची नाही. पुडी असेल की लगेच तंबाखू खातो माणूस. दुसरी गोष्ट, दिवसभरामध्ये 4 वेळा खात असेल, एका झटक्यात सोडायला सांगायचे, मरत नाही. नसल सुटत तर थोडं थोडं कमी करायचं. तिसऱ्यांदा काय करायचं? तंबाखू खायच्या अगोदर 2 ग्लास पाणी प्यायचं. आणि चौथ्या वेळेस काय करायचं? आयुर्वेदिक मिश्रणे चिमुडभर घ्यायचं, तोंडात टाकायचं, बारीक चावायचं, गिळून घ्यायचं. किती दिवस प्रयोग करायचा हा? 40 दिवस. किती? 40 दिवसामध्ये काय होतं? जास्त पाणी पिण्यामुळं आणि त्या आयुर्वेदिक मिश्रणामुळं शरीरातल्या तंबाखूमध्ये जे निकोटीन असतं, कुठलं विष असतं तंबाखूमध्ये? निकोटीन. ते शरीरातून निघून जातं आणि 100% तंबाखूचं व्यसन सुटू शकतं. मी जसं काम सुरू केलं, जेव्हा तुम्ही माझ्या वयाचे होताल किंवा जेव्हा तुम्हाला समजल की व्यसनमुक्तीचं काम करणं गरजेचं आहे, हे काम जर सुरू केलं तर तुम्हाला काय फायदा होणार, मला काय फायदा झाला हे तुम्हाला सांगतो. सर, माझं शिक्षण 10वी पास आहे आणि माझी बायको शाळेत गेलेली नाही. या ठिकाणी सगळे फोटो आपण पाहिले. सावित्रीबाई, महात्मा फुलेंचा मी आदर्श घेतला आणि मुलं व्हायच्या अगोदर मी पाटी पेन्सिल आणली आणि पहिल्यांदा बायकोला मी शिकवलं. दोघांनी मिळून, बायकोनी आणि आम्ही दोघांनी मुलाला शिकवलं, चांगले संस्कार दिले. तुमच्यासारखंच मला सांगायला आनंद वाटतो, मी रिमांड होममध्ये शिकलेलो आहे. रिमांड होममध्ये शिकलो. त्यानंतर माझी बदली मुंबईला झाली. त्या ठिकाणी मी 9 वर्षाचा असताना पळून आलो आणि पळून आल्यानंतर 8 ते 10 दिवस मी रेल्वेने प्रवास केला. भीक मागून त्या ठिकाणी माझा उदरनिर्वाह केला. 10 दिवस रेल्वेमध्ये भीक मागून मी खाल्लं.
रस्त्याने जाताना शेतकऱ्याकडे जायचं, तिथं कोणाला भीक मागून खायचं, असं करत करत मी गावापर्यंत प्रवास केला. अशा परिस्थितीमध्ये माझं शिक्षण झालं. आणि शिक्षण झालं मी सांगत काय होतो की आम्ही मुलांना घडवलं. प्रत्येकाला वाटत असतं की मी जे शिक्षण घेतलंय कमी आहे, माझ्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे. बघा, तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला संत तुकाराम गुरुकुलमध्ये टाकले. का टाकले? त्यांची इच्छा आहे की तुम्ही गुरुकुलमध्ये चांगलं शिकल्यानंतर मोठे अधिकारी होणार आहात म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी टाकलेलं आहे. आम्ही मुलांना चांगल्या पद्धतीने घडवलं. पण नेहमी मी सांगत असतो की आपले चांगले आपले कर्म जे असतात, आई वडिलांची पुण्य असते, मुलांनी घेतलेली मेहनत असते, अनेकांच्या शुभेच्छा असतात. पण सगळ्यात महत्वाचं, व्यसन करणाऱ्याच्या घरामध्ये आपण जर पाहिलं, एखादा दारू पिणारा माणूस आहे, दारू पिऊन जेव्हा तो घरी जातो, घरी गेल्यानंतर बायकोला मारहाण करतो, जेवण केलेलं फेकून देतो, जाळण्याचा प्रयत्न करतो. अशा परिवारामध्ये अंधार असतो. अशा परिवारामध्ये अंधार असतो. अशा परिवारामध्ये त्या व्यसनी व्यक्तीला जेव्हा व्यसनातून बाहेर काढतो, त्यावेळेस त्या परिवारामध्ये आनंदाचे दिवस पाहायला मिळतात. अशा अनेक माता भगिनीचा मी आशीर्वाद घेतला. मला सांगायला आनंद वाटतो, मी 10वी पास आहे. माझी बायको शाळेत गेलेली नाही, पण आडाने आईचा मुलगा आज रिझर्व्ह बँकेमध्ये क्लास 1 अधिकारी, मुंबईला त्या ठिकाणी मॅनेजर म्हणून काम करत आहे. माझी सून सुद्धा बँक ऑफ इंडियामध्ये, दुसरा मुलगा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये एम्स हॉस्पिटल जोधपूर राजस्थान त्या ठिकाणी फार्मासिस्ट म्हणून काम करत आहे. हे चांगले कामाचे फळ आहेत. या वयामध्ये तुम्ही ठरवा की मला काय व्हायचंय. मला एक सांगायचंय की तुम्ही जर ठरवलं तर काय होऊ शकतं. सिद्धार्थ जाधवचं उदाहरण देतो तुम्हाला. सिद्धार्थ जाधव तुम्हाला माहिती आहे? कोणाकोणाला माहिती आहे सिद्धार्थ जाधव? कोणता पिक्चर आहे त्याचा गाजलेला? सिद्धार्थ जाधव, दे धक्का. अजून कोणता? कोणतरी मला काल सांगितलं बघा, कुठला पिक्चर आहे सिद्धार्थ जाधवचा. मला हे सांगायचं की सिद्धार्थ जाधव उदाहरण तुम्हाला का देतोय मी, कारण सिद्धार्थ जाधव आम्ही बऱ्याच कार्यक्रमात एकत्रित आलेलो आहोत. आणि सिद्धार्थ जाधव जो हिरो आहे, तुमच्या वयाचा असताना त्यांनी आईवडिलांना एकच शब्द दिला. काय दिला शब्द? माझ्या वागण्यामुळं, वाईट वागण्यामुळं, कमी अभ्यास झाला म्हणून किंवा व्यसनामुळं आई बापाची मान कधी मी खाली जाऊन देणार नाही, आईच्या डोळ्यातून मी कधी पाणी होऊन देणार नाही. सिद्धार्थ जाधवने कशाचं व्यसन केलं? सिद्धार्थ जाधव जन्म झोपडपट्टीमध्ये झालेला आहे. आणि आपण सांगतो झोपडपट्टीमध्ये असं वातावरण आहे, परंतु जर ठरवलं तर काही होऊ शकतं. सिद्धार्थ जाधव ठरवलं की मला व्यसन कशाचं करायचं. तुम्ही सुद्धा व्यसन करा. कशाचं व्यसन करा? चांगला अभ्यास करा, सकाळी लवकर उठा, सायकलिंग करा, योगा करा, पुस्तक वाचा, थोर पुरुषांचे विचार आचरणात आणा. तसं सिद्धार्थ जाधवने काय केलं? कला त्याच्यामध्ये आणखी डेव्हलप केलं. आणि आज सिद्धार्थ जाधव कुठे गेला सगळ्यांना पाहायला मिळत आहे. त्या सिद्धार्थ जाधव सुद्धा दारू तयार करणाऱ्या कंपनीने सुद्धा सोडलं नाही. काय केलं? सिद्धार्थ जाधव सांगितलं, तू एक काम कर, दारूची बाटली हातामध्ये देतो, तुला 1 कोटी रुपये देतो, फक्त दारूची बाटली हातामध्ये धरायची. सिद्धार्थ जाधव सांगितलं, माझ्या आई वडिलांचे मला संस्कार आहे, मी व्यसन करत नाही आणि जाहिरात पण करत नाही. सिद्धार्थ जाधवने जाहिरात त्या ठिकाणी नाकारली. म्हणून सिद्धार्थ जाधवला महाराष्ट्र शासनाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून सिद्धार्थ जाधव त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली. त्या सिद्धार्थ जाधवच्या हस्ते मला महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार महाराष्ट्र शासनाने मला त्या ठिकाणी मिळाला. अशा लोकांचा आपण आदर्श घेतला पाहिजे. आपण नेहमी पाहतो की थोर महात्मे होऊन गेले, आदर्श त्यांचा पाहणारा, त्यांच्या समान आपण व्हावे हाच बोध साबडे करा. म्हणून तंबाखूचं व्यसन सोडण्यासाठी सांगितलं, त्याचा प्रयोग करू शकता. त्यानंतर पुढचं व्यसन आहे गुटखा. काय नाव आहे? गुटखा. त्यातलं ट जर फोडलं तर काय शिल्लक राहतं? गुटख्यातलं ट जर ट वर फुली मारली तर काय शिल्लक राहतं? हा, काय राहतं शिल्लक? खाणार का तुम्ही? नाही खाणार. गुटखा खूप डेंजर आहे. तुम्ही प्रयोग करा. एखाद्या वेळेस गुटखा खाणारा म्हणा, तू खाऊ नको, मला तुझ्या पुढे दे जरा. मला काय करायचं? पाण्याचा ग्लास भरून घ्यायचा, त्याच्यामध्ये 2 गुटख्याच्या पुढे सोडायच्या आणि दाढी करायचं, ब्लेड त्याच्यामध्ये टाकायचं आणि 5 दिवसांनी बघायचं लोखंडी ब्लेडचं पाणी झालेलं पाहायला मिळेल तुम्हाला. तुम्ही विचार करा, लोखंडी ब्लेडचं जर पाणी होत असेल, आपली त्वचा किती नाजूक असते. माझ्या ऑफिसमध्ये बिहारचा मुलगा आला होता. गुटखा खाण्यामुळं तोंड उघडत नव्हतं. तोंडामध्ये किती बोटं जायला पाहिजे? 4. त्याच्या तोंडामध्ये 1 बोट जात होतं. चमच्याने जेवण करत होता.
आणि गुटखा खाण्यामुळे आपला गाल पूर्णपणे सडला होता. सकाळी जेव्हा तुम्ही ब्रश करता तसा तो ब्रश करायला लागला आणि ब्रश गालाच्या बाहेर कधी निघाला त्यालाच कळालं नाही. म्हणून गुटखा सोडण्यासाठी काजू, खारीक, खोबरं, कारण त्याच्यामध्ये असतो मॅग्नेशियम कार्बोनेट नावाचा विषारी घटक. आपण जेवण करताना जर पाल दिसली आपण खातो का? त्या एका कंपनीमध्ये अन्न औषध अधिकाऱ्यांनी जेव्हा धाड टाकली त्याच्यामध्ये एका कंपनीमध्ये 5 ते 6 पोते वाळलेल्या पालीचे सापडले. कशासाठी? त्या पालीची बारीक भुकटी करून त्या गुटख्यामध्ये टाकल्यानंतर त्या व्यक्तीला किक बसली पाहिजे, त्याला नशा आली पाहिजे, अशा पद्धतीने त्या ठिकाणी गुटखा बनवला जात होता. म्हणून मी सांगतो, खाऊ नका तंबाखू, बार आणि गुटखा, तोंडाचा होईल कॅन्सर, खाताना आणि भाकरीचा गुटखा. मग तुम्ही उपचारासाठी किती भटका, काय उपाय होणार नाही, लवकरच भरेल तुमच्या आयुष्याचे घटका. म्हणून आयुष्यात निर्णय घ्या, कधीच करायचा नाही आपल्याला व्यसनाचा चटका. बिडी आणि सिगारेट हे सुद्धा व्यसन तसंच आहे. मिसरी सुद्धा व्यसन आहे. बऱ्याच ठिकाणी महिलांना पाहायला मिळतं, महिला बस स्टँडवर काही ठिकाणी अंत्यविधी चालू असतो, दशक्रियाविधी चालू असतो, काही महिलांना मिसरीचं व्यसन असतं. मिसरी घ्यायची हातामध्ये, सोलापूर कोल्हापूर आपलं चालू ठेवायचं. त्या मिसरीने दात साफ होत नाही का, त्याच्यामध्ये सुद्धा निकोटीन असतं, लाळ जाते आणि बऱ्याच महिलांना त्यामुळे कॅन्सर सुद्धा झालेला आहे. म्हणून हे मिसरीचं व्यसन जर सोडायचं असेल तर आयुर्वेदिक मिसरी आहे, दंतमंजन आहे, विकोद्रदंती आहे, लिंबाची काडी आहे, किंवा नुसत्या राख्यामध्ये जर मीठ टाकलं ते लावलं तरी मिसरीचं व्यसन सुटू शकतं. त्यानंतर बिडी सिगारेट ओढल्यानंतर 6 मिनिटाचं 12 मिनिटाचं आयुष्य कमी होतं. पण त्याला एक फायदा सुद्धा एक आहे. काय फायदा आहे? बिडी सिगारेट जर ओढली तर त्याच्या घरामध्ये सुद्धा चोरी होत नाही. का चोरी होत नाही? 5 वर्ष जर त्याने व्यसन केलं, कालांतर त्याला एवढा खोकला येतो. काय किती खोकला येतो? सारखा तो खोक खोक चालू असते. आणि जेव्हा चोर येतात, चोराला वाटतं इथं माणसं जागे, चला पुढचं घर. त्याच्या घरामध्ये कधी चोरी होत नाही. त्यानंतर सगळ्यात पुढचं डेंजर व्यसन आहे दारू. दारूचं व्यसन असं आहे, जागतिक आरोग्य संघटनेने 3 भयानक आजार सांगितलेले आहे. पहिला एड्स, दुसरा कॅन्सर आणि तिसरा मद्यपास म्हणजे दारू पिणं. आपण आता आप्पांनी सांगितलं की, सरांनी सुद्धा सांगितलं की सरकारला काही घेणं देणं नाही. महाराष्ट्राचं मध्यराष्ट्र करायचं, विद्यालयाचं मध्यालय करायचं, सरकारला काही घेणं देणं नाही. का? त्याच्या फॉलात आपल्याला जायचं नाही, पण सरकारला याच्याविषयी काही घेणं देणं नाही. मी राष्ट्रपतीला सुद्धा पत्रव्यवहार केला होता की मिलिटरीच्या रिटायर्ड लोकांना दारू का देता? दारू देण्याच्या पगारामध्ये 2000 रुपये वाढून द्या, पण सरकारला काही घेणं देणं नाही. ड्राय डे अजून कमी करा, पण सरकारला काही घेणं देणं नाही. सरकारला जास्तीत जास्त त्याच्यातून महसूल गोळा करायचं हे काम चाललेलं आहे. पण त्यांना जेवढे पैसे मिळतात, सरकारला समजा 40,000 कोटी मिळत असतील, त्याच्यापेक्षा 4 कोटींनी जनतेचं नुकसान होतंय. राज्याचा विकास घेऊन आपण बसलो हा विचार करता, आणि एखादा माणूस घरी जातो दारू पिऊन, बायकोला मारहाण करतो, जाळण्याचा प्रयत्न करतो, त्या घरामध्ये अंधार झाला असतो. त्या महिलेला राज्याच्या विकासाचा काय घेणं देणं नाही. आपण बघा, छोटी छोटी मुलं आहेत, एखादा माणूस घरी जातो त्यावेळेस परिवारामध्ये काय अवस्था असते? भयानक अवस्था असते. आपण त्या ठिकाणी जाऊन जर बघितलं तर मला वाटतं की तुम्ही व्यसन तर कधी करणारच नाही, पण त्या व्यक्तीला व्यसनातून मुक्त करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करू शकता. म्हणून एखाद्या व्यक्तीला जर व्यसन असेल, सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याला योग्य उपचार, त्याचा आधार समजून जर ट्रीटमेंट केली आणि मार्गदर्शन केलं तर अनेक लोकांचं व्यसन सुटू शकतं. मी बऱ्याच लोकांना डॉक्टरच्या माध्यमातून गोळ्या, आपल्या परवानेला एक लोहगावला एक डॉक्टर आहे, त्या ठिकाणी 20 लोकांना इंजेक्शन देऊन आणलेले आहेत. काही लोकांना 1 महिना 2 महिने ऍडमिट करतात, त्या ठिकाणी पण ट्रीटमेंट दिलेली आहे. काही लोकांना पुस्तकं, मी हे पुस्तक लिहिलेलं आहे व्यसनमुक्तीवरती. या व्यसनमुक्तीवर पुस्तक लिहिले, याच्यामध्ये व्यसन कसं लागतं, कसं सोडायचे, दुष्परिणाम काय, व्यसन सोडलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया, व्यसनमुक्ती केंद्राचे पत्ते, मोबाईल नंबर, या सगळ्या गोष्टी पुस्तक वाचून सुद्धा काही लोकांचं व्यसन सुटतं. म्हणजे व्यसन जसं लागतं तसं सोडण्यासाठी फक्त एकच प्रसंग, एकच घटना, एकच वाक्य त्या व्यक्तीला व्यसन सोडण्यासाठी कारण होतं. कारण दारूचे व्यसन असं आहे, या दारूमुळे 1 तासामध्ये 4 लोकांचा मृत्यू होतो. किती? 4. आज आपण चिमणी पाखरं पिक्चर कुणी पाहिला? चिमणी पाखरं पिक्चर पाहत असताना, पूर्ण पिक्चर पाहत असताना आपल्या डोळ्यातून पाणी थांबत नाही, इतका भयानक अवस्था त्या ठिकाणी आहे. काही ठिकाणी बघा, मी बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम केले. काही लोक मोठे उद्योगपती होते, काही लोकांकडे भरपूर पैसा होता, नोकर चाकर 4-4 गाड्या होत्या. आज ते लोक कंगाल झालेले पाहायला मिळत आहे. मुलांचं शिक्षण होत नाही. मी नेहमी सांगतो, 3 लोक निर्विष्णी जर असेल त्या परिवारामध्ये फायदा होऊ शकतो.
जर बाप जर निर्व्यसनी असेल तर मुलाचं बालपण चांगलं जाऊ शकतं. नवरा जर निर्व्यसनी असेल त्या मुलीचं तरुण पण चांगलं जाऊ शकतं. आणि मुलं जर निर्व्यसनी असेल त्या आईबापाचं म्हातारपण चांगलं जाऊ शकतं. म्हणून आपल्या हातामध्ये आहे. जगामध्ये सगळ्यात जास्त तरुण देशामध्ये आहेत, आपल्या देशामध्ये आहे. आणि त्या तरुणांच्या आधारावर भारत हा महासत्ताक होणार आहे. थोर पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर अब्दुल कलाम साहेब यांचं स्वप्न होतं भारत हा महासत्ताक होणार आहे. सगळ्यांचं स्वप्न आहे. त्यासाठी आपल्याला शरीर आपलं चांगल्या पद्धतीने असलं पाहिजे, व्यसन नाही केलं पाहिजे. निश्चितप्रमाणे त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. तर अजून किती वेळ हवा? मनमुक्त बरं. सरांचा वेळ सरांचा वेळ घेतो मी. तर या ठिकाणी आपल्याला तरुण वयामध्ये ठरवायचं आहे आपल्याला दिशा आणि दशा. आपली माझ्या इकडे विषय पत्रिकेमध्ये टाकले आहे की तरुणांना दिशा आणि दशा. व्यसन जर केलं तर तुमची दशा होणार आहे. पण तुम्ही या क्षणाला जर ठरवलं मला काहीतरी व्हायचंय. मित्रांनो, मी माझ्या मुलांना सांगितलं की मी 10वी पास आहे, माझी बायको शिकलेली नाही. माझ्या गावात 2 उदाहरणं आहेत. तुम्ही जर चांगला अभ्यास केला आई वडिलांना आनंद, चांगले मार्क पडले आबाला आनंद, तसा आई वडिलांना सुद्धा आनंद होतो. पण तुम्हाला अभ्यास चांगला नाही केला, व्यसन केलं, तब्येत खराब झाली, सगळ्यांना दुःख होत असतं. म्हणून मला हे सांगायचं की ठरवलं तर काय होऊ शकतं. तुमच्यासारखाच माझ्यासारखा एक विद्यार्थी त्यांनी काय केलं, त्याची आई शिकलेली नाही आणि बाप 10वी पर्यंत शिकलेला म्हणजे ग्रॅज्युएट पर्यंत शिकलेला. पण त्याचं सुद्धा त्यांनी मुलांनी काय केलं. आपण बघा, आपल्या जिल्ह्याला एक कलेक्टर असतो. बघा, जिल्ह्याला एक कलेक्टर असतो. त्या हाडाण्याचा मुलगा ओरिसा राज्यामध्ये गंजम जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी कलेक्टर म्हणून काम करत आहे. सांगायचं तात्पर्य काय, जर तुम्ही या वयामध्ये जर ठरवलं मला असं काहीतरी करायचंय, जर ठरवलं तर काही होऊ शकतं. सिद्धार्थ जाधव सारखी उदाहरणं आहेत. दारू पिण्याच्या बाबतीमध्ये आपण नेहमी पाहतो. माझ्या ऑफिसमध्ये येतात लोक बरेच. कशी येतात? दारू पिऊन येतात आणि सांगतात माझी दारू सोडा. एवढी दारू पिलेली असतात, काय कळत असं दारुड्या संध्याकाळच्या वेळेस आला, दरवाजा वाजवला. म्हणलं काय? म्हणजे माझी दारू सोडायची. म्हणलं तुम्ही एवढी दारू पिलाय, काय बोलताय कळत नाही. सकाळी दारू उतरले कोणाला तरी बरोबर घेऊन या. पण सगळ्यांना माहिती आहे दारू पिणारा माणूस हट्टाल पेटला कोणाचं बापाचं ऐकत नाही. तो म्हणला माझी दारू तुम्हाला आत्ता सोडा लागणार आहे. ऑफिसचा दरवाजा उघडला, माझ्या अगोदर तोच घुसला. ज्या ठिकाणी मी बसतो त्या ठिकाणी तो बसला. 1.5 तास त्या बेवड्यानेच मला मार्गदर्शन केलं. दारूचं व्यसन असं आहे, माणूस चांगला असतो, दारू वाईट असते. कोणतं व्यसन वाईट असतं. आणि दारू प्यायल्यानंतर पहिला परिणाम माणसाच्या बुद्धीवर होत असतो. बघा, मी एका कंपनीत एका व्यक्तीने दारू सोडण्याचं कारण काय सांगितलं. तो म्हणला मी दारू पिऊन जेव्हा घरी जातो, माझी मुलगी 9वीला आहे आणि त्या मुलीला कळालंय बाप दारू पिऊन आलाय, पटकन जाते दुसऱ्या रूम मध्ये दरवाजा बंद करते आणि दारू उतरल्या मला सकाळी भेटते. असं बऱ्याच वेळा झालं. तर एक दिवस बापाने मुलीला विचारलं, बेटा तू अशी का करते? मुलीने काय सांगितलं, त्याची दारू सुटण्याचं कारण काय. मुली सांगल्या, पप्पा ज्यावेळेस तुम्ही दारू पिऊन येता तुमचं वागणं बोलणं विचित्र असतं, तुमच्या तोंडामध्ये नको त्या शिव्या असतात. आणि मी असं ऐकलं आणि वाचलंय, दारूच्या नशेमध्ये स्वतःच्या मुलीवर बापाने अत्याचार केलेल्या घटना. आपण पेपर वाचत असताना बघा, हे खून, दरोडे, बलात्कार, विनयभंगाच्या घटना घडतात, दारूच्या नशेमध्ये घडतात. म्हणून या आपल्या घरामध्ये आपल्या परिवारामध्ये कुणी जर व्यसन करत असेल तर व्यसनमुक्त करण्याची सर्वात जबाबदारी तुमची आहे. तुम्ही त्यांना प्रेमाने सांगा, त्यांना समजून सांगा, पुस्तक वाचायला द्या, व्यसनमुक्ती केंद्रामध्ये न्या, पण त्यांना व्यसनातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करा. कारण दारू व्यसन असं आहे, जागतिक आरोग्य संघटनेने 3 जसे आधार सांगितले. एक माणूस दारू पितो, कमीत कमी 15 ते 20 लोकांना त्रास होतो. किती? 15 ते 20. म्हणजे आपल्या घरातील 4 जण, सासरवाडीचे 4 जण, शेजारचे 4 जण, मित्रमंडळी, म्हणजे इतक्या लोकांना त्याचा त्रास होतो. तंबाखू गुटखा खाल्ला त्याला कॅन्सर होतो, तो जातो. पण दारू पिण्यामुळं पूर्ण परिवार बर्बाद होतो. मग त्यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी आपण त्या ठिकाणी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि आजच्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे. 16 वर्षापूर्वी आबाचा माझा संपर्क आला. संभाजीनगरला आबांनी त्यांच्या पुतण्याकडे चौकशी केली, आपल्याकडे व्यसनमुक्तीचा कार्यक्रम घ्यायचा कोणी आहे का. तर ते जे सर होते ते सर माझ्या मुलाला शिकवायला होते आणि आमचा परिचय झाला. आणि त्या माध्यमातून आम्ही
पहिल्यांदा लिखित पिंपरीला आलो, 16 वर्षापूर्वी कार्यक्रम झाला, तेव्हापासून आमचा आबाचा संपर्क वाढला. या कार्यक्रम करत असताना मी अनेक ठिकाणी जातो, कार्यक्रम करतो, लोक व्यसनातून मुक्त होतात आणि मुक्त झाल्यानंतर त्या परिवाराचा आशीर्वाद मला त्या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणून प्रत्येकाने आपण जीवन जगत असताना समाजाचं ऋण फेडण्यासाठी आपण प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला पाहिजे. जन्म झाल्यापासून मरेपर्यंत आपण समाजाकडून घेत असतो. आपण नेत्रदान आणि देहदान, आम्ही पूर्ण परिवाराचा नेत्रदानाचा संकल्प केलेला आहे. विश्वसुंदरी कोण आहे माहिती तुम्हाला? विश्वसुंदरी ऐश्वर्या राय. तिचे डोळे किती छान आहेत, पण तिने सुद्धा मेल्यानंतर माझे डोळे इतरांना देण्यासाठी दान करण्याचा संकल्प केला आहे. सगळ्यांनी सुद्धा संकल्प करा. आपल्या देशामध्ये अंधश्रद्धा, गैरसमज असे वेगवेगळ्या कारणाने अनमोल असे डोळे जाळले जातात. आपण श्रीलंकेवरून डोळे आयात करतो. आम्ही पूर्ण परिवाराचा नेत्रदानाचा संकल्प केला आहे. मरावे परी नेतृपी वरावे, म्हणून मेल्यानंतर डोळे जाळू नका, राग करू नका, ते दान करा. आम्ही पूर्ण परिवाराचा संकल्प केला. अनेकांचे फॉर्म सुद्धा ठिकाणी आबासारख्यांचे भरून घेतले. त्यानंतर देहदान म्हणजे मेल्यानंतर हे शरीर जाळायचं नाही, राग करायचं नाही. एक माणूस जर जाळायचा असेल तर एक झाड त्या ठिकाणी कापावं लागतं. आयुष्यात आपण कधी झाड लावत नाही, पण मेल्यानंतर एक झाड आपल्याला लागतं. म्हणून त्या ठिकाणी देहदानाचा सुद्धा संकल्प केला आहे. जाळलं तर राख होईल, पुरलं तर माती होईल. पण आपण जर देहदान जर केलं तर त्या ठिकाणी नवीन डॉक्टर शिकण्यासाठी मिळतं. मी एकदा औरंगाबाद सारख्या घाटी हॉस्पिटलला सहज चौकशी केली. रक्तदान करत असताना त्यांनी सांगितलं, तुम्ही रक्तदान करताय, नेत्रदान करताय, देहदानाबद्दल बोला. अगोदर केले, मग सांगितले. मी पहिल्यांदा फॉर्म भरले आणि नंतर देहदानाबद्दल सांगायला सुरुवात केली. अनेकांना या ठिकाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगत असतो, जिवंतपणे रक्तदान सुद्धा केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही 18 वर्षाचे होणार त्यावेळेस जगामध्ये एवढ्या कंपन्या निर्माण झालेल्या, पण रक्त तयार करणारी कंपनी आतापर्यंत निर्माण झालेली नाही. म्हणून आपण जेव्हा 18 वर्षाचे पूर्ण होणार त्यावेळेस आपण पहिलं आयुष्यातलं रक्तदान झालं पाहिजे. आणि दर 3 महिन्याला तुम्ही रक्तदान करू शकता. रक्तदान करा. रक्तदान केल्याने प्रतिकार शक्ती वाढते. जसं आपण बघा, विहिरीमध्ये पाणी आहे, ते जर काढलं नाही तर पाणी घाण होतं, काढलं तर स्वच्छ पाणी येतं. 24 तासामध्ये तुमचं नवीन रक्त तयार होतं. 3 महिन्यात तुम्ही रक्तदान करू शकता. मी स्वतः 63 वेळा रक्तदान केलं. आजचा दिवस सुद्धा विशेष आहे. माझी जन्मतारीख आहे, आपल्याला सांगितलं माझे जन्मतारीख आहे 1963. माझं वय आहे 63 आणि माझं रक्तदान सुद्धा आहे 63. हा योगायोग म्हणावा लागणार. मोठ्या मुलांनी 27 वेळा रक्तदान केलंय, लहान मुलांनी 18 वेळा रक्तदान केलेलं आहे. रक्तदान करणं एक काळाची गरज आहे, पुण्याचं काम आहे. एक रक्तदान केल्यामुळं एका माणसाचा जीव वाचू शकतो. एक उदाहरण देतो तुम्हाला. मी बजाजमध्ये असताना एका व्यक्तीला रक्त पाहिजे होतं आणि मग मी त्या ब्लड बँकेत फोन केला, रक्त मिळालं का? ते म्हणे नाही मिळालं. मी रक्तदान केलं आणि रक्तदान केल्यानंतर ब्लड बँकेत जाऊन विचारलं रक्त कोणाला पाहिजे. त्यांनी एका व्यक्तीचं नाव सांगितलं. व्यक्तीला जाऊन मी भेटलो आणि भेटल्यानंतर त्यांना एवढा आनंद झाला. आमच्या ओळखीचे नाही, नात्यातले नाही, आणि तुम्ही रक्तदान केलं. 3 दिवस झालं रक्त नाही म्हणून आमचं ऑपरेशन पुढे ढकलतंय. तुम्ही देवासारखे आले. आणि त्यांनी मग 1000 रुपये माझ्या खिशामध्ये टाकले. म्हणलं कशाबद्दल? अहो म्हणे आम्ही अजून 2 दिवस जर रक्त मिळालं नसतं आमचा काय किती पैसे गेले असते. म्हणून माझ्या खिशात मी ते पैसे घेतले, त्या पेशंटच्या हातामध्ये दिले. 60 वर्षाची व्यक्ती होती. रक्त मिळाल्याचा त्याला आनंद, अक्षरशः ते बेडवर उठून बसली. त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो आनंद पाहण्यासारखा होता. म्हणून आनंद आपण लोकांना देता आला पाहिजे आणि आपण दुसऱ्याला आनंद देत राहिलो तर निश्चितपणे आपल्याला सुद्धा त्याचा फायदा होत असतो. म्हणजे कर भाला तर हो भाला, चांगलं काम करा, चांगलंच होत असतं. म्हणून रक्तदान करा, नेत्रदान करा, देहदानाचा संकल्प करा आणि व्यसनमुक्तीचं सुद्धा काम करा. ही सुद्धा काळाची गरज आहे. आज आपण बघा, मी महाराजांना सांगत असतो, महाराज व्यसनमुक्ती बोला. महाराज काय महाराज म्हणते आम्ही बोलू, पण कार्यक्रम झाले आम्हालाच गाजा लागतो. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये, शाळेमध्ये मी पाहतो, शिक्षकांना सांगा आपल्याकडे बरं आहे. मी बऱ्याच शाळेमध्ये सांगतो शिक्षक व्यसन करतात. शिक्षकांच्या शाळेमध्ये मटण दारूच्या पार्ट्या शिक्षकांच्या पाहायला मिळतात. कंपन्यांमध्ये तर विचारूच नका. कामगार अनेक व्यसनाधीन झालेले पाहायला मिळते. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यसन करणारे आणि त्याला कारणीभूत सुद्धा तसेच आहेत. आपल्या नेते मंडळीला त्याच्याशी काही घेणदेण नाही. आपले हिरो लोक सुद्धा, जसे गुटख्याची जाहिरात करणारे 3 हिरो आहेत बघा. गुटख्याची जाहिरात करणारे 3 हिरो कोण? अजय देवगण, शाहरुख खान आणि कोण आहे? अजय देवगण, अक्षय कुमार आणि शाहरुख खान व्यसनाची जाहिरात करतात. करोडो रुपये त्यांच्याकडे आहेत. तरी पण त्यांना पाहून तरुण पिढी त्या ठिकाणी बर्बाद झालेली पाहायला मिळते. पण त्यांना काही घेणे देणे नाही. मी मध्यंतरी मंत्रालयामध्ये प्रश्न मांडला होता.
की या ठिकाणी गुटखा बंदी असताना टीव्हीवर जाहिरात कसे पाहायला मिळते, पण आता गुटखा बंद झालेला आहे, बऱ्याच लोकांचा गुटखा सुटलेला आहे, तरी पण लोक चोरून मारून इकडून तिकडून 50 रुपयाला 100 रुपयाला गुटखा घेतात आणि खातात. परंतु व्यसन सोडण्यासाठी सुद्धा एक संधी आहे. मी दिंडीच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर या ठिकाणी मला एकच विनंती, व्यसनमुक्त व्हा, निर्व्यसनी राहा आणि आनंदाने जगा. माणसाचं आयुष्य फार कमी झालेलं आहे. आज परिस्थिती अशी आहे, वेळेवर झोप नाही, टायमाला जेवण नाही, वातावरण दुसऱ्याला हायब्रिड खाणं आलंय आणि 40 नंतर व्यसन जर असं तो माणूस जग सोडून जात आहे. मग आपल्याला जे 100 वर्ष जर जगायचं असेल तर व्यसनापासून दूर राहायचं आणि समाजाची सेवा करायची, निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. या ठिकाणी तुम्ही सर्वजण माझे विचार ऐकून घेतले, मला सहन केलं, बोलण्यातून काय चुकलं असेल मी दिलगिरी करतो. पण माझी एकच विनंती आहे, या कार्यक्रमाचा फायदा तुम्ही निश्चितपणे करून घ्या. आबाची तळमळ आहे, 2 दिवसापासून आबा रात्रंदिवस त्या गाडीमध्ये फिरतायत, लोकांना सांगताय, प्रयत्न करतात. मी नेहमी सांगत असतो, समाजामध्ये नको तिची खाण आहे, नको तिची खाण आहे, पाहिजे तिची वाण आहे. आबासारख्या व्यक्तींना त्याची जाण आहे, म्हणून आपल्यासारख्या या ठिकाणी मान आहे. असे कार्यक्रम घेणं, आबाची तळमळ मी 18 वर्ष 16 वर्षापूर्वीच पाहिली. सांगण्याचं तात्पर्य काय, प्रत्येकाच्या मनामध्ये असे विचार आला पाहिजे, आपण समाजासाठी काय करतो, काय केलं पाहिजे. हे जर करत राहील तर निश्चितपणे स्वतःला फायदा होतो, समाजाला फायदा होतो आणि पाहणारा वरचा आहे तो सुद्धा तुम्हाला आशीर्वाद देत असतो. म्हणून सर्वांनी या ठिकाणी एकच संदेश द्यायचा आहे, आपल्याला या ठिकाणी व्यसनमुक्तीची शपथ घ्यायची आणि सर्वांनी त्यासाठी उभा राहायची, व्यसनमुक्तीची शपथ. या कार्यक्रमासाठी मला जो आवश्यक वर्ग पाहिजे होता तो उपलब्ध नाही, हरकत नाही, तरी आपण नाराज होऊन चालायच नाही. मी बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम करतो, कधी कधी समोर 5च लोक असतात, तरी पण आपण कार्यक्रम करत असतो. या कार्यक्रमामध्ये एकाने जर संदेश घेतला, तुम्ही ठरवलं, तर निश्चितपणे हा कार्यक्रम सक्सेस झाला असं मी मानणार आहे. आपण व्यसनमुक्तीची शपथ घेऊ, सर्वांनी हात पुढे करायचे. व्यसनमुक्तीची शपथ. व्यसनमुक्तीची शपथ. आज आम्ही शपथ घेतो की तंबाखू, गुटखा, बिडी, सिगारेट, गांजा, मोबाईल यांचं व्यसन शाळेत किंवा बाहेर पण करणार नाही. स्वतः निर्व्यसनी राहून समाज व्यसनमुक्तीचे काम करू. त्यामुळे माझी गावाची देशाची प्रगती होईल अशी मला खात्री आहे. जय व्यसनमुक्ती. बसू शकता, खाली बसा. या कार्यक्रमासाठी आपले वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित आहेत. आप्पा 1 वर्षापूर्वी आप्पाची आमची भेट झाली होती. आम्ही गेलो होतो घरी, त्यावेळेस भेट झाली होती. पण आज या ठिकाणी माझं मनोगत त्यांनी जे काही सांगितलं ते ऐकून घेतलं, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी मला बोलवलं, माझा मान सन्मान केला, सर्वांनी विचार शांततेने ऐकून घेतल्याबद्दल मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय व्यसन.